सर नमस्कार सर. नमस्कार. सर आपला परिचय द्या सर. मी बालाजी सूर्यवंशी तळणीकर, नांदेड पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी. माझी मिसेस हे पंचायत समितीला सदस्य होत्या मागच्या काळामध्ये. साहेब आपण मिनल ताई पाटील यांना आपण सपोर्ट करत आहात. आपण भाजपमध्ये होता, या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? मिनलताई पाटील हे मागील जवळपास 1 वर्षापासून 8-9 महिन्यापासून आपल्या नांदेड शहरामध्ये सांगवी प्रभागामध्ये सक्रिय त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने जी तयारी केली आणि या प्रभागामध्ये त्यांनी जे काही समस्या असतील आणि जे काही पुढं काम करावं लागेल किंवा या ठिकाणी झालेले कामं आणि बऱ्याचपैकी राहिलेले कामं आणि त्या आपल्या प्रभागामध्ये सर्व समाज बांधव राहतो. या ठिकाणी बहुजन समाजाचे सर्व समाज बांधव राहत असतात आणि त्यांच्या अनेक अडचणींना त्यांनी स्वतः प्रत्यक्षात भेटीगाठीच्या दरम्यान पाहिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये एक तळमळ दिसली, एक उमेद दिसली. कारण एवढ्या क्वालिफाईड महिला असताना, सर्व बाबतीमध्ये संपन्न असताना देखील त्यांच्यामध्ये जी तळमळ दिसली की या प्रभागामध्ये आम्ही काहीतरी करायला पाहिजे. कारण आम्ही देखील एक सामाजिक कार्य करत असतो. आम्हालाही वाटतं की गोरगरीब लोकांना शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजेत, त्यांच्या काही अडचणी जाणून घेणारा एखादा त्यांचा कोणीतरी वाली असायला पाहिजे. तर त्या सर्व भावना मिनलताई पाटील यांच्यामध्ये दिसून आल्या. म्हणून मी असं ठरवलं की मिनलताई यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आपला सहभाग नोंदवावा. अगोदर तुम्ही काँग्रेसमध्ये होता, हां बीजेपीमध्ये आला, हां तुम्ही कोणाच पक्षात नाही आणि तरी पण एक अपक्ष उमेदवार म्हणून त्याच्या पाठीशी तुम्ही उभे आहात. हां याचं काय? नाही, काँग्रेसमध्ये मी होतो, पण काँग्रेसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षासाठी काम केलं आणि लोकांमध्ये राहून समाजासाठी किंवा सामाजिक उपक्रम देखील राबवले. पण काँग्रेसने जो माझ्यावर अन्याय केला, माझ्या पत्नीवर अन्याय केला की ज्यावेळेस सभापती पदाची ही निवड होती तर त्यावेळेस एकमेव माझी महिला ओपन या कॅटेगरीतून दावेदार असताना देखील त्यांनी माझ्या मिसेसला डावललं. तर त्यामुळे मी नाराज झालो. आमच्यावर झालेला अन्याय, आमचं सर्व काम वाया गेलं. तर त्या हेतूने मी त्या मागील काळामध्ये माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला खरा, आणि प्रवेश केल्याच्या नंतर देखील त्यांनी मान सन्मान दिला. चांगल्या पदावर, उपाध्यक्ष पदावर मला घेतलं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे काही उपक्रम होते ते उपक्रम मी त्या ठिकाणी आलेले उपक्रम हिरिरीने त्या ठिकाणी पूर्ण केले. मागे एक ऑनलाईन सदस्य नोंदणी होती की नांदेड उत्तर ग्रामीणमधून 1000 सदस्य नोंदणी करणारा केवळ एकमेव मी आहे. हे या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो, कारण मी लोकांमध्ये गेलेलो आहे. कारण ही एवढी क्लिष्ट प्रक्रिया होती की एका सदस्य नोंदणी करण्यासाठी जवळपास मोबाईलच्या माध्यमातून 11 मिनिट एक सदस्य नोंदणी करायला लागत होतं. तर मी 1000 सदस्य नोंदणी मागच्या आमच्या लिंबगाव सर्कलमध्ये जवळपास 17 गावामध्ये केली. आणि परत एकदा अभिमानाने सांगतो की केवळ ग्रामीण भागातून एकमेव मी 1000 सदस्य नोंदणी करणारा बालाजी सूर्यवंशीच आहे. चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली बीजेपी गेला. हां चिखलीकर साहेबांनी पक्ष सोडला हां आणि ते अजित पवार गटमध्ये आहे. हां तुम्ही पक्ष का सोडून का नाही? हां तर मी भारतीय जनता पार्टीमध्येच राहायचं ठरवलं. कारण मला नेहमी पक्ष बदलणं हे काय आवडत नाही. कारण ते लोकांमध्ये ते क्रेज राहत नाही की वारंवार पक्ष सोडल्याच्यानंतर आता आम्ही पाहतो की अनेक जण स्वार्थासाठी, तिकिटासाठी, कामासाठी मजबूर होऊन पक्ष सोडतात. हां हां नाही, मी पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये का नाही आता मी सांगतो. कारण DP सावंत हे परत भारतीय जनता पार्टीमध्ये आले. त्याच्यामुळं DP सावंत साहेब यांचं नेतृत्व मीच काय, नांदेड उत्तरमध्ये कोणी देखील बरेच जण स्वीकारत नाहीत, पण ते अशोक चव्हाणचे फार राईट हँड असल्यामुळे ते परत आले. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणं सोडून दिलं. लोकांमध्ये क्रेज चांगला आहे, तुम्ही काम करता. तुम्हाला कोणी पक्षाने बोलवलं का राष्ट्रवादी या किंवा हां बीजेपीमध्ये या? मला त्याच्या पाठीशी उभे आहात तुम्ही अपक्ष उमेदवार. मला सर्वच पक्षांनी बोलवलं, पण योग्य वेळ आल्याच्यानंतर मी या ठिकाणी पक्ष निवडणार आहे. कारण मी कुठल्या पक्षात नसल्याने मागे मी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की जे कोणी लोकांमध्ये ज्यांची क्रेज आहे, लोकांमध्ये जाऊन कामं करतात, लोक ज्यांना मानतात, त्यांनी जर उमेदवारी अर्ज दाखल केला असेल तर त्यांनी माघारी घेऊ नये. अपक्ष का होईना तुम्ही लढवा आणि तुम्ही अपक्ष लढून त्या ठिकाणी माझ्यासारख्या एखादा सामान्य कार्यकर्ता जो काही लोकांमध्ये असतो, ज्यांना अन्याय काम करून देखील ज्यांच्या पक्ष अन्याय करतं याची मला भावना माहीत आहे, तर या लोकांच्या प्रचारासाठी म्हणून मी अपक्ष मिनलताईंचा या ठिकाणी प्रचार करत आहे. मिनलताई शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या. अनेक दिवसापासून त्यांचं कार्य चालू होतं असताना त्यांना शिवसेनेनं तिकीट डावळलं. याच्याकडे आपण कसं बघतो? हां तर तो अंतर्गत विषय आहे. पण एवढ्या सक्रिय आणि ज्यांच्यामुळे लोकांना नगरवासियांना
फायदा होत असेल, नगरवासियांना सुविधा मिळणार असतील, नगरवासियांच्या ज्या समस्या जाणून घेत असतील, तर यांचं तिकीट डावलणं हे फार म्हणजे 100% चुकीचं आहे. आता ते डावलण्याचा कशामुळे डावललं असेल, कारण आम्हाला माहीत आहे की एखादं चांगलं काम करत असताना त्याला जागीच खुडण्याचं या नांदेड जिल्ह्यामध्ये एक ती परंपराच आहे असं म्हणता येईल. म्हणून कदाचित मिनलताईचं तिकीट कापलं त्यांनी. साहेब म्हणतात की 30 वर्षापासून आम्ही शिवसैनिक आहोत आणि 4 महिन्यापासून मी यांना कशी निवडून येणार, येतात कशी निवडून आम्ही हे बघणार, अशा घोषणा होत आहेत. तुम्ही मिनलताईविषयी काय सांगा? नाही, मिनलताई मी तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, कारण आज जे मी प्रभागामध्ये अनेक कॉलनीमध्ये फिरलो, तर मिनलताईंना जो प्रतिसाद आहे, स्पेसिफिक महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. महिलांना त्यांच्याकडून एक वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा दिसून येत आहेत आणि या नगरमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. त्यांना देखील येणाऱ्या काळात मिनलताईच्या माध्यमातून सुविधा मिळणार हे त्यांना दिसून येत आहे. म्हणून मिनलताई तर हे निवडून येतात. आणि कल्याणकर म्हणो किंवा त्यांच्यापेक्षा कोणी त्यांना समर्थन करणार एखादा मोठा नेता जरी म्हणला तर मिनलताई यावेळेस निवडून येणार म्हणजे येणार. तुम्ही म्हणता की मिनलताई शिवसैनिकच आहेत, त्याच्याकडे तर चिन्ह छत्रीचं आहे, एक शिवसैनिक पंच कोण टाकायचं, तर लोकांना जे असं आहे की परिसरात कोणाला मतदान द्यायचं आहे, नाही, त्या माध्यमातून काय सांगा? मिनलताईला एक छत्री या निशाणीवरचं मतदान सर्वांमुळे सगळ्या मतदारांचं पडणारच आहे. आता ज्याचा त्याचा तो पक्षाच्या विचारधारेचा प्रश्न आहे मतदारांमध्ये, पण सर्वांनी ठरवलेलं आहे या प्रभागामध्ये. जवळपास मी सांगतो विनिंग कॅन्डिडेट हे मिनलताई आहेत. छत्री या निशाणीवर लोक मतदान करणार ही भावना आम्ही आता पाहतो. आमदार बालाजी कल्याण म्हणतात साम धाम दंड पूर्ण लावू, पण मिनलताईला निवडून येणार नाही. हां, ही आकस भावना आहे. हे कुठंतरी मनामध्ये द्वेष भावना बालाजीराव कल्याणकर या ठिकाणी प्रकट करत आहेत. पण जसं तुम्ही अशा द्वेष भावना प्रकट करसाल त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हे मिनलताईला वाढत जाणार आहे लोकांचा. बरं, आपण जनतेला काय आवाहन करणार सर? जनतेला मी एकच आवाहन करेल की आपल्या नांदेड शहरामध्ये आता ज्या ठिकाणी नळाला 3 दिवसाला पाणी येते, हे म्हणतात आम्ही विकास केला, मोठे मोठे नेते स्टेजवर जाऊन जोरजोराने विकास केला म्हणतात, पण 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी येतं. पाणी भरायचं म्हणलं तर त्या दिवशी ते वॉर्डामध्ये लाईट नसते. नाल्यांच्या समस्या त्या ठिकाणी आम्ही अनेक पाहत आहोत. मिनलताई ज्या प्रभागात काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांना शाळा करायच्या आहेत, अंगणवाडी करायच्या आहेत, त्या ठिकाणी त्यांना स्वच्छ पाणी द्यायचं आहे, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम राहिलेले आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा त्यांना निर्माण करायच्या आहेत. तर एकंदरीत मला असं वाटतं की मिनलताई या प्रभाग क्रमांक 3 सांगवी या प्रभागातून निवडून येणं ही काळाची गरज आहे. कारण त्या निवडून आल्या तर अख्ख्या नांदेड शहरामध्ये महापालिकेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक वॉर्डामध्ये हा वॉर्ड एक आयडॉल ठरणार आहे, ज्याच्या या ठिकाणी वेगवेगळ्या वॉर्डातले नगरसेवक यांचं पाहून काम करतील. कारण मिनलताईमध्ये ती उमेद दिसत आहे, ती तळमळ दिसत आहे आणि त्यांच्याकडे आयडियाज देखील भरपूर प्रमाणात आहेत. त्यांचा मुलगा एक 4 महिने झाला आला शिवसेनेमध्ये, त्यांनी तिकीट दिलं बालाजी कल्याणकरने, त्याच्यामध्ये काय म्हणणं? हां, आता हे घराणीशाही आहे. आता बालाजी कल्याणकर त्यांचे बंधू आम्ही पाहतो ना, कल्याणकर म्हणजे हे काही दूरचे नाहीत, आमचे नेहमीचे संबंधातले आहेत. त्यांचे बंधू एकनाथराव, ज्यावेळेस बालाजीराव मुंबईला राहत होते एकनाथराव ऑफिसला बसून राहत होते, लोकांच्या अडचणी जाणून घेत होते, त्या ठिकाणी ते सोल्युशनही देत गेले, पण एकनाथरावला तिकीट दिलं नाही. आणि मुलगा नेमकाच आता काय 22 वर्षाचा झाला असेल, नेमकंच त्यांना मतदान आलं असेल, जो लोकांमध्ये देखील नाही किंवा त्यांना अनुभव नाही. पण बालाजीराव कल्याणकरनं ही घराणेशाहीची परंपरा परत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं बालाजीराव कल्याणकरांनी त्यांच्या मुलाला तिकीट देणं हे मी अयोग्य मानतो. त्याऐवजी एकनाथरावला दिलं असलं तर चांगलं झालं असतं. त्यांनी अनेक निष्ठावंतांना डावळलेलं आहे. स्वतःच्या भावाला डावलं तर बाकी निष्ठावंतांचं त्या ठिकाणी काय असू शकतं. तुम्हाला जर आता बीजेपीकडून जर फोन वगैरे आला तर आमच्या पक्षामध्ये या आणि मिनलताईंचा प्रचार करू नका, त्याच्या म्हणजे काय? नाही, मला फोन करू शकत नाहीत, कारण माझं जे कार्य 2008 पासून कंटिन्यू सुरू आहे. त्यांना माहीत आहे मी कुठल्या प्रकारचा कार्यकर्ता आहे. एक वचनी जे तत्त्व आहे, जे प्रिन्सिपल आहे, त्या प्रिन्सिपलला हटणार नाही. त्याच्यामुळं मिनलताई ह्या निवडून येईपर्यंत तरी मी मिनलताईच्या सोबत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणार आहे.